कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहे. साहेब, आपण पाहतो यावर्षी पाऊस नाही आहे, त्यामुळे काय नेमकी सरकारची भूमिका असणार आहे आणि कशा पद्धतीनं जनतेची पाण्याची जी समस्या आहे ती मिटवली जाणार आहे? मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की यावेळेला पाऊस खूप उशिरा येतो आहे. अजूनही आता आज 22-24 तारीख आली तरी अजून पाऊस कुठेच नाही आहे. मान्सूनची सुरुवात आहे असे म्हणता येणार नाही. थोडाफार पाऊस येतो, एखाद्या ठिकाणी 2-3-4 किलोमीटरमध्ये पडतो आणि नंतर बाहेर पाऊस दिसत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला पाण्याची खूप किल्लत, म्हणजे खूप वाईट परिस्थिती पाण्याची राहणार आहे. जी मोठी शहरं आहेत, मुंबई असतील, सबर्बनमध्ये असेल, MMR रिजनमध्ये असेल, या ठिकाणी पुण्यासारखं शहर आहे, नाशिक आहे, म्हणजे जी धरणं आहेत तिथून त्याचं पाणी पुरवठा होतं आहे, त्यांची क्षमता आता कमी होत चालली आहे. तिथलं स्टोरेज खूप कमी होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस बाष्पीकरण होतं आहे, त्यामुळे पाणी जास्त उडत चाललेलं आहे. ऊनही तेवढंच तापतं आहे, उष्णताही तेवढीच आहे. त्यामुळे मोठ्या संकटाला आम्हाला यावर्षी सामोरं जावं लागतं आहे. जोपर्यंत पर्याप्त पाऊस पडत नाही, धरणामध्ये पाणी येत नाही, तोपर्यंत खूप काळजी आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून आम्ही आता शेतीचं पाणी जवळपास आता बंद केलेलं आहे. सगळे धरणं आम्ही आता पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित केलेले आहेत. पिण्याचं पाणीच फक्त त्या ठिकाणून मिळेल. पुढे मागे गरज पडली तर इंडस्ट्रीला पण सुद्धा आम्हाला थोडं पाणी कमी करावं लागेल. पाणी बाणीच्या उंबरठ्यावर असं म्हणा. आज तरी अशी परिस्थिती आहे, पण अजूनही अपेक्षा आहे की तसं एकदा हवामान खातं म्हणतो आहे की आमचं अनुमान आहे की 2-3 दिवसामध्ये पाऊस पडेल. चिन्हही दिसत आहेत. मला वाटतं पाऊस जर आला तर फारच चांगलं आहे, उत्तम आहे. पण येणारं जे पाणी आहे ते कमी पडणार आहे पाऊस. आणि म्हणून आम्ही मग नद्यांचं खोलीकरण असेल, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाल्यांचं खोलीकरण असेल, तिथला गाळ काढणं असेल की ज्यामुळे स्टोरेज त्या ठिकाणी जास्त होईल, या सगळ्या उपाययोजना शासनाने सुरू केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री जे आहेत, आमचे उपमुख्यमंत्री, आमचं सर्व शासन आहे, सरकार आहे, हे अतिशय गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देत आहे. मुख्यमंत्र्यांनी दांडी बहादर मंत्र्यांना तंबी दिल्याची माहिती समजते. बरेचसे मंत्री आहेत, अधिवेशन सुरू आहे मात्र दिसत नाही आहे. नाही, पहिल्या दिवशी कालच सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोणीही दांडी मारायची नाही, बाहेर जायचं नाही. अधिवेशन काळामध्ये सगळ्यांनी सभागृहात बसायचं आहे, या प्रिमायसेसमध्येच राहायचं आहे. आणि हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. संजय राऊत वारंवार टीका करतायत महायुतीवर आणि विशेष करून भाजपवर, की सध्याचं जे राजकारण आहे पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचं राजकारण. आता कोण त्यांना महत्त्व देतं मला तुम्ही सांगा. काय अवस्था झाली त्यांची. 17 पैकी 1 जागा त्यांना घेता आली नाही. उगाच बडबड करत राहतात. ते कोणी आता ऐकत नाही. काही झालं की मग बॅलेट पेपरवर करा. आता बॅलेट पेपरवर निवडून आले तर पैसे वापरले. ते झालं तर त्या मतदान पेट्या खराब आहे. ते झालं तर इलेक्शन कमिशन बोगस आहे. प्रत्येक वेळेला त्याच्याकडे कारण आहे. आता वोटिंग कशावर झालं, बॅलेट पेपर झालं की नाही, मग आता संपलं त्यांचं. मग आता मतदान पेट्या पण ताकद वाढते. विधान परिषदेवर 35 झाली आहे संख्या. प्रश्नच नाही. आमची संख्या वाढते. 11चे 11 लोक आमच्या ठिकाणी निवडून आले आहेत. महायुतीचे 17चे 17 आमदार. मी सांगितलं होतं आधी, तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलं की अकाउंटसुद्धा उघडणार नाही विरोधी पक्षाचं. अकाउंटसुद्धा उघडणार नाही. कुठे उघडलं अकाउंट? पण राऊत शिवीगाळ करतायत, तुम्हाला सुद्धा त्यांनी शिवीगाळ केलेली आहे. तुम्ही उत्तर देणार आहे? नाही, मी अजिबात त्यांना उत्तर देणार नाही. त्यांची मनस्थिती बिचाऱ्यांची खराब आहे. आता ते तर सध्या शिव्या देत आहेत. काही दिवसांनी आम्हाला धाक आहे की ते दगडांना फेकून मारत, म्हणजे अशी परिस्थिती आज त्यांची आहे. कारण ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांच्याकडे कोणीच राहत नाही आहे, कोणी थांबायला तयार नाही आहे. आता खासदार गेले, आता आमदार लाईनीमध्ये, पुढे महापालिकेचे नगरसेवक आहेत, कोणीच त्यांच्याकडे राहायला तयार नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांचं खरं म्हणजे आम्हाला क्यूसुद्धा येते. पण आता शिव्या देतात तर आम्ही त्यांना काय शिव्या द्यायच्या. सर, नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, याची तयारी कशी सुरू आहे? इकडे पाणी दुसरीकडे कुंभमेळ्याची तयारी जमत आहे का, सूत जुळत आहे? कुंभमेळा पुढच्या वर्षी आहे, म्हणजे ऑगस्टमध्ये येईल. म्हणजे त्यावेळेला मला वाटतं पुढच्या वर्षी अजून समजत नाही आहे, अल्निनोचा प्रभाव आहे नाही, पण मला वाटतं असं होत नाही कंटिन्यू. मला वाटतं पुढच्या वर्षी चांगला पाऊस राहील आणि त्यावेळेला कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहे. कुंभमेळा यावर्षी नाही आहे, 27मध्ये ऑगस्टमध्ये त्याची पहिली सुरुवात आहे. जी स्नानाची आहे, अमृत स्नानाची, ती 27मध्ये ऑगस्टमध्ये होईल. त्यामुळे मला असं वाटतं की कुंभमेळ्याला कुठली पाण्याची अडचण येणार नाही. ओमराजे निंबाळकर हे आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत, महायुतीचा भाग झालेले आहेत. मात्र राणा जगजित सिंग यांच्याबद्दलची त्यांची जी भूमिका आहे ती तशीच राहणार आणि विरोध करतच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. महायुतीमध्ये हे योग्य वाटतंय का, किंवा तुमच्याकडून काही समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? निश्चित या बाबतीमध्ये आम्ही मार्ग काढू. आम्ही दोघांशी त्या ठिकाणी बोलू. काहीतरी मध्यस्थ मार्ग काढावा लागेल. कारण जगजितसिंह राणा हे तर आमच्या आधीपासून भाजपचे आमदार आहेत. आमचे सक्षम असे ते नेते त्या भागातले आहेत. आता हे जरी आले असले, ते दोघांमध्ये वाद असेल, मला वाटतं मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे दोन्ही मिळून
यावर तोडगा काढतील. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरापासून खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.